नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे. आज आहे 24 जून 2026. आजपासून पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज आणि एकंदरच थोडक्यामध्ये देखील आपण पुढील 10 जुलैपर्यंतचा देखील थोडासा अंदाज आढाव्यामध्ये सांगणार आहोत. एकंदरच्या या 3 दिवसामध्ये राज्यामध्ये अतिवृष्टी देखील होणार आहे. ती कोणत्या भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे आणि एकंदरच कोणत्या भागामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये पावसाची शक्यता आहे आणि परिस्थिती पुढील 3 दिवसामध्ये कशी राहणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, आज कोकणामध्ये मध्यम ते जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे. कोकणामध्ये तसेच ठाणे, नाशिक, रायगड या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, अतिवृष्टीची शक्यता आहे. तसेच धुळे, जळगाव, नंदुरबार या भागामध्ये देखील बऱ्याच भागामध्ये मध्यम जोरदार ते अतिवृष्टीसारखा पाऊस पडणार आहे. तिथे जोरदार ओढे नाले वाहणारा देखील पाऊस पडणार आहे. तसेच पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर, जुन्नर, घोडेगाव, मुळशी या भागामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पण मोठ्याच व्याप्तीसह हे जे सांगत मोठ्या व्याप्तीसह पाऊस पडणार आहे या भागामध्ये. तर सांगली जिल्ह्यामध्ये देखील चांगला पाऊस पडणार आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडणार आहे. पण एकंदरच ह्या भागापेक्षा सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस कमी राहणार आहे. तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम, परांडा हा पश्चिम भाग आहे. ह्या भागामध्ये थोडासा पाऊस हा कमी अधिक प्रमाणामध्ये राहण्याची शक्यता आहे. शेतकरी बंधूंनो, बघा हा कोणता भाग आहे. तर त्यामध्ये जामखेड, पाथर्डी, तसेच पैठण, फुलंब्री, जाफराबाद जालना जिल्ह्यामधील, तसेच घनसावंगी, माजलगाव, वडवडी आणि तुळजापूर हा जो पट्टा आहे आणि इकडे देऊळगाव, राजशिंगेपर्यंत या भागामध्ये मात्र कमी अधिक प्रमाणामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे. पण इथे सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे आणि एकंदरच या भागामध्ये सर्वदूर पाऊस पडण्यासाठी पुढील 27-28 तारीख देखील येणार आहे. कारण ह्या पट्ट्यामध्ये थोडासा पाऊस आज कमीच आहे इतर भागाच्या तुलनेने. पण पाऊस तिथे सुद्धा देखील शेतकरी बंधूंनो पडणार आहे. शेतकऱ्यांना त्या भागातील शेतकऱ्यांना चिंता नसावी. आता खालच्या मोठ्या प्रमाणामध्ये जे पाऊस पडणार आहे आज आणि या पुढील 3 दिवसामध्ये, तर अजून कोणता भाग आहे पूर्वेचा, तर त्यामध्ये नांदेड जिल्हा पहा. नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नांदेड, हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील अतिवृष्टीसारखा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमी वेळेमध्ये अतिवृष्टी, जेव्हा आपण असं म्हणतो की कमी वेळेमध्ये जरी तो 100 मिलीमीटर पाऊस पडला तरी ती अतिवृष्टी मानली जाते. आणि झडीसारखा तो 24 तासामध्ये किंवा 48 तासामध्ये जरी तो झडीसारखा 100 मिलीमीटर पर्यंत पाऊस गेला तोही अतिवृष्टीमध्येच येतो शेतकरी. तर त्या प्रकारे पाऊस हा पडण्याची शक्यता आहे. एक नांदेड, हिंगोली आणि परभणीचा पूर्व भाग, त्यामध्ये पूर्णा, गंगाखेड, पालम या 3 दिवसामध्ये. तसेच वाशिम जिल्ह्यामध्ये देखील त्या प्रकारे पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील अतिवृष्टीसारखा पाऊस पडण्याची शक्यता, म्हणजे अतिवृष्टी होईल याची शक्यता आहे. तर आता विदर्भाचा भाग, विदर्भामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भामध्ये वर्धा, देवळी, आर्वी, हिंगणघाट, आष्टी, वर्धा जिल्ह्यामधील आर्वी या भागामध्ये देखील जोरदार पाऊस पडणार आहे आणि संपूर्ण भाग हा व्यापला जाणार आहे. या 3 दिवसामध्ये विदर्भामध्ये, म्हणजे विदर्भाचा पूर्व विदर्भ या संपूर्ण 3 दिवसामध्ये कुठेही पावसाविना भाग राहण्याची शक्यता नाही. पावसाविना म्हणजे जवळपास इथं 100% पाऊस होईल, पण आपण 100% मानत नाहीत, कारण 100% अंदाजामध्ये नसतं. त्यामुळे 99% तिथे पूर्णतः पाऊस पडला जाणार आहे 27 तारखेपर्यंत कमी अधिक प्रमाणामध्ये. पण एकंदर शेतकरी म्हणून इथं सुद्धा ओढे नाले वाहणारा, अतिवृष्टी होणार, अति जोरदार पाऊस देखील पूर्व विदर्भामध्ये पडणार आहे. त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रात्री मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडणार. शेतकरी म्हणून पारडी, पोंभुर्णी, वरोळा या भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी जोरदार पाऊस पडला. आणि आज देखील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसामध्ये देखील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अतिजोरदार स्वरूपामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील अतिजोरदार स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये देखील जोरदार ते अतिजोरदार स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये देखील जोरदार ते अतिजोरदार स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. आता इकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये मलकापूर, संग्रामपूर आणि शेगाव, खामगाव या भागामध्ये देखील जोरदार ते अतिजोरदार स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. इथे सुद्धा बऱ्याच ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपामध्ये. पण एकंदर शेतकरी म्हणून या बुलढाणा जिल्ह्यामध्ये या 3 दिवसामध्ये मोठ्या क्षेत्रावर देखील पाऊस पडणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये या 2 दिवसामध्ये चांगला पाऊस पडत आहे. तर काही अजून उर्वरित भाग शेतकरी म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राहिलेला आहे. त्या भागामध्ये देखील या 3 दिवसामध्ये मोठ्या क्षेत्रावर पाऊस पडणार आहे. त्यामध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडणार आहे. तसेच जालना जिल्ह्यामध्ये देखील पडणार आहे. एकंदरच शेतकरी म्हणून या 3 दिवसामध्ये, म्हणजे आज 24 तारीख, 24, 25, 26, 27 तारखेपर्यंत
राज्याच्या जवळपास 90% भूभागामध्ये हा पेरणीयोग्य पाऊस, तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस पडणार आहे. तर शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि उघडे नाले सुद्धा देखील वाहणार आहे. आणि 30 तारखेपर्यंत 30 जूनपर्यंत जवळपास 95% भूभागामध्ये पेरणी योग्य पाऊस पडणार आहे. म्हणजे एकंदरच 95% पेक्षा जास्त भूभागामध्ये पाऊस पडणार आहे. पण आपण 5% करता शुल्लक धरले आहे, तर एखाद्या वेळेस कमी जास्त झालं तर तसं 100% पडू शकतो, पण 5% आपण प्लस मायनसमध्ये धरलेले आहेत. आणि उर्वरित शेतकऱ्यांची पेरणी जी आहे ते किंवा पावसामुळे देखील लांबलेली असू शकते किंवा पावसाविना देखील लांबलेली असू शकते. अशा शेतकऱ्यांची पेरणी ही जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील होणार आहे आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील चांगल्या मोठ्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता आहे. आणि ह्याच पावसामध्ये म्हणजेच धरणामध्ये सुद्धा पाणी येणार आहे शेतकऱ्यांनो. याच कालावधीमध्ये म्हणजेच आज 24 तारखेपासून ते 10 जुलैमध्ये धरणामध्ये सुद्धा धरण असेल किंवा बंधारे असेल याच्यामध्ये सुद्धा पाणी यायला सुरुवात होणार आहे आणि चांगल्या पद्धतीचं पाणी येणार आहे. यावर्षी दुष्काळ शेतकरी बंधूंनो नाही, आपण हा अंदाज पहिल्यापासून आपण दिलेला आहे. हा अंदाज आपण गेले जवळपास आज 2 वर्ष होते आहे, पण 2 वर्ष आपण ह्या वर्षीचा अंदाज दिलेला आहे. त्या प्रकारेच यावर्षी पाऊस पडणार आहे. आणि एकंदर शेतकरी बंधूंनो, पाऊस तुम्हाला आभाळ जरी आलेला असलं तुम्हाला वाटत आहे की पाऊस येतो का नाही अशी चिंता आहे, पण एकाच दिवशी सर्वत्र पाऊस पडत नसतो. तर हा झाला शेतकरी बंधूंनो अंदाज. धन्यवाद.